नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जयत्याच कामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, मी शुभांगी यशवंत कागदे, वर्ग 10वा, नम्रता विद्यालय उमरी येथील विद्यार्थिनी. आपणा सर्वांना माहितच आहे की आपण इथे कशासाठी जमलेले आहोत. आपण इथे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. का झाला माहित नाही. आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, त्यामध्ये 3 रंग असतात, अशोक चक्र असतो आणि त्या अशोक चक्रामध्ये 24 तारे असतात. जो आपला तिरंगा भारत देशाची शान आहे, जो संपूर्ण जगाला सांगतो आपल्या भारताचे महत्त्व, जो संपूर्ण जगाला सांगतो त्या 3 रंगाचे महत्त्व आपल्याला माहित नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, त्यावर तुम्हाला कदाचित हसू येईल, परंतु हे वास्तविक सत्य आहे. आपण तिरंग्यामध्ये 3 रंगांचे महत्त्व जाणून घेणार नाही, त्या अशोक चक्रामध्ये 24 ताऱ्यांचे महत्त्व जाणून घेणार नाही, परंतु कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे मात्र आपण नक्कीच जाणून घेऊ. तुम्हाला कदाचित हसू येईल, परंतु हे वास्तविक सत्य आहे. मित्रांनो, तुम्ही विचार करून बघा की आपल्याला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले का? नाही, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. आपण इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी लगेच देऊन दिलं का? गांधीजींनी त्यांना चले जाऊ म्हटलं तर ते लगेच निघून गेले का? नाही. यासाठी कित्येक थोर नेत्यांनी आपल्या प्राणाची बलिदान दिले, आपल्या प्राणाची आहुती दिली, तेव्हा कुठे आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. मग त्यामध्ये महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू असतील. मित्रांनो, स्वातंत्र्याचा खरा अर्थ तोच समजू शकतो ज्याने कधी पारतंत्र्य बघितला असेल, जो कधी गुलामगिरीत राहिलेला असेल. स्वातंत्र्याचा अर्थ मी शब्दात सांगू शकणार नाही, एवढे मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच भाग्यशाली आहोत की आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला. पण खरंच आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्म घेतला, परंतु आपण खरंच स्वतंत्र आहोत का? मला असा प्रश्न पडतो. विद्यार्थ्याला अशिक्षणापासून स्वातंत्र्य पाहिजे, गरीबाला गरिबीपासून स्वातंत्र्य पाहिजे, आपल्याला महागाईपासून स्वातंत्र्य पाहिजे, स्त्रियांना पुरुषवादी विचारांपासून स्वातंत्र्य पाहिजे, आपल्याला भेदभावापासून स्वातंत्र्य पाहिजे. मित्रांनो, आपण जरी इंग्रजांपासून स्वातंत्र्य झालो असोत तरी पण आपल्याला पहिले आपल्या विचारांपासून स्वातंत्र्य होण्याची गरज आहे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊ. मित्रांनो, आपण सर्वजण जेवण करतो, पण कधी विचार केला आहे का की आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? कारण आपण जीवन किती जगलात याच्यापेक्षा आपण जीवन कसे जगलात याला फार महत्त्व आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्षांचे आयुष्य होतं त्यांचं, तरी त्यांनी 50 वर्षांमध्ये एवढे महान कार्य केले की त्यांचे आदर्श आपण आजही घेतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे हसत हसत फासावर चढले. त्यांना माहित होतं की आता आपली मृत्यू होणारच आहे, तरी ते हसत हसत फासावर चढले, कारण त्यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्या बलिदानाने तरी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळेल. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य एका दिवसामध्ये मिळणार नाही, परंतु एक दिवस नक्कीच मिळेल असे त्यांना वाटत होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या समोर मृत्यू असून सुद्धा ते डोळ्यातून एक अश्रू न काढता उलट हसत हसत फासावर चढले आणि आपल्याला सांगत गेले, सांस थमती गई नब्ज जमती गई, सांस थमती गई नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न रुकने दिया, सर हिमालय का हमने न झुकने दिया, मरते मरते रहा बा कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवणे आणि स्वातंत्र्य मिळवून कायम ठेवणे यामध्ये खूप फरक आहे. आपल्या भारत देशाचे सैनिक आता सीमेवर आपल्या भारत देशाचे रक्षण करत आहेत, म्हणून आपण आताही स्वातंत्र्यात आहोत. जर ते तिथे नसते तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्यात जायला थोडासाही उशीर लागला नसते. मित्रांनो, आपल्याला काय वाटते की आपला भारत देश 150 वर्ष गुलामगिरीत होता, पण आपला भारत देश 150 वर्ष गुलामगिरीत नसून पूर्ण 800 वर्ष गुलामगिरीत होता. 150 वर्ष गुलामगिरी इंग्रजांनी केली, परंतु त्याच्या पहिले जे वर्ष होते तेव्हा डच, पोर्तुगीज, तुगलकशाही इत्यादी सत्तांनी आपल्या भारत देशावर हुकूमत गाजवली. मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिकवतात की भेदभाव करायचा नाही, पण मला असा प्रश्न पडतो की भेदभाव करायचा नाही तर मग शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या जातीचा
भारत देशाला सोने की चिडिया या नावाने ओळखले जात होते, परंतु इंग्रज आल्यामुळे त्यांनी आपल्या भारत देशातील कितीतरी अमूल्य वस्तू होत्या, जसे की कोहिनूर हिरा, टिपू सुलतान यांची तलवार, त्यांची अंगठी, त्यांनी या आमच्या अमूल्य वस्तूंना निलामी करून किंवा त्यांना चोरून घेऊन गेले. मित्रांनो, आपण धर्माचा भेदभाव का करतो? तुम्ही कोणत्याही धर्माचे रक्त घ्या आणि तपासा, ते लालच असणार आहे ना, तरी आपण असे का म्हणतो की केशरी रंग आमचा, हिरवा रंग तुमचा? सगळे आपण जरी विविध जातीतले असलो तरी आपण एक मानवच आहोत ना, मग यामध्ये जातीभेद करण्याची गरजच नाही आहे. आपल्या भारत देशाचे सैनिक आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावतात आणि आपण परीक्षेत नापास झालो, केली आत्महत्या, याने धोका दिला, केली आत्महत्या, त्याने धोका दिला, केली आत्महत्या, त्यांच्या मायबापांनी काय म्हणलं तर केली आत्महत्या. मित्रांनो, तैरना है तो समुद्र में तैरो, तैरना है तो समुद्र में तैरो, इन नदी नालों में क्या रखा है? और अगर प्यार करना ही है तो अपने वतन से करो, अगर प्यार करना ही है तो अपने वतन से करो. इन बेवफा लोगों में क्या रखा है? इन बेवफा लोगों में क्या रखा है? मित्रांनो, मी जाता जाता काही नाही, फक्त एवढंच बोलून जाईल, कारण मी आपल्या भारत देशाविषयी एवढे बोलले तर ते कमीच आहे, कारण माझा भारत देश खूप महान आहे. माझे शब्द संपून जातील, परंतु माझ्या भारत देशाचे यशोगाथा संपणार नाही. म्हणून मी जाता जाता फक्त एवढंच बोलेल की नाही रब मेरा है और नाही ये सरकार मेरी है, नाही ये रब मेरा है और नाही ये सरकार मेरी है और नाही ये बड़ा सा नाम मेरा है. बस इतना सा गुरूर है मुझे, बस इतना सा गुरूर है मुझे कि मैं भारत की हूँ और ये भारत मेरा है और ये भारत मेरा है. मेरा भारत देश महान है, महान था, महान रहेगा. मेरा भारत देश महान है, महान था, महान रहेगा. और अगर होगा हम सबका हौसला बुलंद, और अगर होगा हम सबका हौसला बुलंद, तो एक दिन पाकिस्तान भी जय हिंद बोलेगा. और सिर्फ पाकिस्तान ही क्यों, सारा जहां जय हिंद बोलेगा, क्योंकि सारे जहां से अच्छा हिंदू सदा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदू सदा हमारा. हम बुलबुलें हैं इसकी, ये गुलशिता हमारा, ये गुलशिता हमारा. जय हिंद, जय भारत.